नमस्कार मित्रांनो, प्रथमतः श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर आपण आज बघणार आहोत गुरुचरित्र पारायण दिवस दुसरा, कोणती सेवा करायची. पहिल्या भागात आपण गुरूंच्या चरणी निस्वार्थ निर्मळ स्वच्छ भावना अर्पण केली. तिथून पुढे आपण सेवा समर्पण श्रद्धेच्या मार्गावर पाऊल टाकणार आहोत. तर आपण आज आपल्या जीवनातील अंधार बाजूला करण्यासाठी पवित्र अशी दीपदान सेवा करणार आहोत. जिथे दीप लावला जातो तिथे अंधार दूर जातो आणि तिथे गुरुकृपेचा प्रकाश उतरतो. दीपदान सेवेचा आध्यात्मिक अर्थ असे आहे, दीपदान सेवा म्हणजे फक्त दिवा लावणे नाही, तर अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा संकल्प, मनातील वासनांची शुद्धी, गुरुकृपेचा प्रकाश आपल्या जीवनात नियंत्रित करणं. भक्तीने पेटवलेला एक दीप गुरुकृपेचं संपूर्ण आकाश उजळू शकतो. तूप किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा, मनात शांतपणे जप करायचा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिवा पुढे करत प्रार्थना करायची, गुरुदेव, या दीपज्योतीसारखं माझं जीवन तेजस्वी होऊ दे. अज्ञानाचा नाश करून माझ्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धीचा प्रकाश पडू दे.